ऑपरेशन नंतर शरीरातून काढलेला ट्यूमर किंवा अवयव शेवटी जातो कुठे? थेट कचरापेटीत? अजिबात नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की शस्त्रक्रिया झाली, अवयव काढला आणि विषय संपला. पण खरं म्हणजे तिथूनच त्या अवयवाचा एक पूर्णपणे नवीन प्रवास सुरू होतो. सर्वप्रथम तो अवयव पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवला जातो, जिथे मायक्रोस्कोप खाली त्याची तपासणी केली जाते की आजार नेमका काय होता. कॅन्सर पूर्णपणे काढला गेला आहे का? आणखी काही लपलेली समस्या तर नाही ना? त्यानंतर तो काही दिवस फार्मलिन नावाच्या रसायनात सुरक्षित ठेवला जातो, जेणेकरून गरज पडल्यास त्याची पुन्हा तपासणी करता येईल. त्यानंतर तो एका विशेष पिवळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवला जातो, जी ह्यूमन टिश्यूज विल्हेवाट लावण्यासाठी खास वापरली जाते. त्यानंतर जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार ती बॅग शासनमान्य विल्हेवाट केंद्रात पाठवली जाते, जिथे अतिशय उच्च तापमानावर ती पूर्णपणे राखेत रूपांतरित केली जाते आणि प्रत्येक बॅगवर एक बारकोड लावलेला असतो, ज्यामुळे सरकार स्वतः त्या जैववैद्यकीय कचऱ्याचा मागोवा घेऊ शकते की कोणता कचरा कुठे गेला.